आवाज टुडेच्या 1 महिन्याआधी खास मेहमान या कार्यक्रमामध्ये केलेली भविष्यवाणी ठरली खरी। शिवसेनेची घटना आहे। पक्षप्रमुख ही असे 3 अतिशय सबस्टॅन्शियल कायदेशीर मुद्दे आहेत आणि या तिन्ही मुद्द्यामध्ये यांची तक्रार ही टिकणारच नाही। विजय नाहटा यांनी शिवसेनेच्या 2018 संविधानाचा प्रश्न उचलला होता की हे मान्य नाही होणार आणि त्याच मुद्द्यावर सभापती राहुल नार्वेकर यांनी केला शिक्कामोर्तब। On this ground also, petitioner's submission that the constitution of the year 2018 has to be taken into account cannot be accepted. आणि मोठे साहेब गेल्यानंतर यांनी पक्षप्रमुख म्हणून चार्ज घेतला आणि 2018 साली घटनेमध्ये दुरुस्त्या केल्या। इलेक्शन कमिशननी सांगितलं की या लोकशाहीच्या धोरणाशी सुसंगत नाही म्हणून आम्ही रिजेक्ट करतो आणि त्यांनी काय म्हटलं की 99 ची जी घटना आहे तीच आज शिवसेनेची घटना आहे। 99 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख हे पदच नाही, म्हणजे सँक्शनिंग अथॉरिटी जी असते ती सँक्शनिंग अथॉरिटी तुमच्याकडे नाही। 2018 leadership structure mentions Shivsena Paksha Pramukh into bracket president. However, in the SS constitution, the highest office of the Shivsena political party is Shivsena Pramukh. But the said constitution distinguishes highest office and the highest authority and provides that Rashtriya Karyakarni is the highest authority whose decision shall be final. विजय नाहटा यांनी दावा केला होता की आमचा पक्ष खरा, एक पण आमदार अपात्र होणार नाही। पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आज परत लिहून घ्या, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगतो लिहून घ्या। शिंदे गटाचा एकही आमदार डिस्क्वालिफाय होणार नाही आणि त्याच मुद्द्यावर सभापती राहुल नार्वेकर यांनी केला शिक्कामोर्तब। Shinde faction was the real Shivsena political party when the rival factions emerged on 21st June 2022. Sri Sunil Prabhu ceased to be the duly authorized whip from 21st June 2022. Sri Bharat Gogale was validly appointed as the whip of Shivsena political party on 21st June 2023. Sri Eknath Shinde was validly appointed as the leader of the Shivsena political party on 21st June 2023. 1 महिन्याआधी 10 डिसेंबर रोजी आवाज टुडेच्या खास मेहमान या कार्यक्रमामध्ये शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी आमदार पात्र आणि अपात्रच्या निर्णयावर शिवसेनेच्या 2018 संविधानाचा प्रश्न उचलला होता की हे मान्य नाही होणार आणि उद्धव ठाकरे यांचे निर्णय अमान्य केले जाणार। त्याच मुद्द्यावर सभापती राहुल नार्वेकर यांनी शिक्कामोर्तब करत मान्य केले आणि जसे की विजय नाहटा यांनी दावा केला होता की आमचा पक्ष खरा, एकनाथ शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाही, तोच निर्णय सभापती राहुल नार्वेकर यांनी देत उद्धव ठाकरे यांचे निर्णय अमान्य केले आणि एकनाथ शिंदे गटाचे आमदार पात्र केले। जेडी आता तुम्ही किती ट्रॅक करता आहात डिस्क्वालिफिकेशन मला माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आज परत लिहून घ्या, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगतो लिहून घ्या। शिंदे गटाचा एकही आमदार डिस्क्वालिफाय होणार नाही हे मी सभापती विशिष्ट पक्षाचे अध्यक्ष आहेत म्हणून नाही म्हणत आहे। मागच्या 1 महिन्यापासून जे हिअरिंग चालू आहे आणि त्या हिअरिंगमध्ये जे कायदेशीर मुद्दे उपस्थित झालेले आहेत ते मुद्दे तुम्ही जर विचारात घेतले की तुमची किंवा कुठलाही लहान मुलगाही सांगेल की यांना डिस्क्वालिफाय करणं शक्य नाही। बेसिकली शिवसेनेची जी पूर्वी घटनाच नव्हती, इलेक्शन कमिशननी सांगितलं की तुम्ही घटना तयार करा, नाही तर तुम्हाला आम्ही सिम्बॉल देणार नाही, नाव देणार नाही। 99 साली एक घटना तयार केली शिवसेनेने, त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख म्हणून पद होतं आणि बाकीची काही पदं होती। ती घटना मान्य झाली, 99 ची घटना रिकग्नाइज झाली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये, कारण त्यांचा तो अधिकार आहे की सिम्बॉल कुठलं द्यायचं, नाव कुठलं द्यायचं वगैरे वगैरे, आणि इलेक्शनच्या वेळी काय त्याची ज्या काय फॉर्मॅलिटीज त्या करायच्या। त्यानंतर दुर्दैवाने 2012ला 13ला उद्धव साहेब मध्ये एकदा कार्याध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि मोठे साहेब गेल्यानंतर यांनी पक्षप्रमुख म्हणून चार्ज घेतला आणि 2018 साली निवडणुका घेऊन घटनेमध्ये दुरुस्त्या केल्या। त्या दुरुस्त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सबमिट केल्या आणि त्या माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारी 2022ला इलेक्शन कमिशननी सांगितलं की या लोकशाहीच्या धोरणाशी सुसंगत नाहीत म्हणून आम्ही रिजेक्ट करतो। म्हणजे 2018 साली केलेल्या दुरुस्त्या या फेकून दिल्या त्यांनी
आणि त्यांनी काय म्हटलं की 99ची जी घटना आहे तीच आज शिवसेनेची घटना आहे, म्हणजे त्या शिवसेनेची घटना आहे. आणि ती घटना सुप्रीम कोर्टाने सुद्धा, सुप्रीम कोर्टालाही त्यांनी सांगितलं की 99ची घटना रिकग्नाइज आहे, आम्ही अप्रूव्ड आहे. आता जे व्हीप दिला होता, हा व्हीप दिला होता पक्षप्रमुख म्हणून. 99च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख हे पदच नाही, शिवसेना प्रमुख पद आहे. यांनी ज्यावेळी 18ला दुरुस्त्या केल्या, त्या दुरुस्त्या दुर्दैवाने लोकशाहीच्या तत्वाशी सुसंगत नव्हत्या. म्हणजे समजा काही नेते निवडले जातील, काही नेते पक्षप्रमुख अपॉइंट करतील, काही उपनेते निवडले जातील, काही उपनेते पक्षप्रमुख अपॉइंट करतील. तर असं नाही चालत, तुमच्या मनाप्रमाणे नाही लोकशाहीमध्ये करता येत. म्हणून त्या रिजेक्ट करून टाकल्या त्यांनी. आणि हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट येण्यापूर्वीच ते झालेलं. आता काय झालं की सभापतींना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सांगितलं की 99ची घटना ही तुम्हाला वापरावी लागेल. आणि सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना असं सांगितलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून तुम्ही ती कुठली घटना आहे ती घ्या आणि ती वापरा. आता त्या घटनेमध्ये 99च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नाही, म्हणून पक्षप्रमुखांच्या आदेशावरून काय त्यांचं नाव, त्यांनी जो व्हीप काढला प्रभूसाहेबांनी, त्या व्हीपला काही अर्थच राहत नाही ना. समजा मी उद्या कमिशनर म्हणून काही ऑर्डर काढली तर त्याची किंमतच नाही ना, कारण कायद्यामध्ये मला आधारच नाही. म्हणजे सँक्शनिंग ऑथॉरिटी जी असते ती सँक्शनिंग ऑथॉरिटी तुमच्याकडे नाही. त्यामुळं तो जो व्हीप काढलेला आहे तो व्हीप काढण्याचा अधिकारच नव्हता त्यांना. त्यामुळं तो नल अँड वाईड ज्याला आपण म्हणतो किंवा ॲब इनिशिओ वाईड असं ज्याला म्हणतो, तो व्हीपच ॲब इनिशिओ वाईड आहे असं मला वाटतं. म्हणजे मी कायद्याचा पदवीधर आहे किंवा थोडासा माझा इंटरेस्ट आहे त्याच्यामुळं, म्हणून मला असं वाटतं की ॲब इनिशिओ वाईड असल्यामुळं कुणाला डिस्क्वालिफाय करणं हे शक्य नाही. आणि इन ॲडिशन टू दॅट मला असं वाटतं की ज्या पद्धतीने व्हीप काढला, समजा आपण थोडं गृहीत धरलं, आणि ज्या पद्धतीने तो सर्व करावा लागतो, सर्व्हिस करावी लागते, CPC असेल, CRPC असेल, याच्यामध्ये कुठली नोटीस, कुठलंही समन्स, कुठलंही वॉरंट कुठल्या भाषेत असावं, कुणाच्या सहीने असावं आणि त्याची सर्व्हिस कशी करावी याची एक सेट प्रोसिजर आहे. ती प्रोसिजरच फॉलो केली नाही. ज्या आमदारांच्या सह्या दाखवलेल्या त्या आमदार म्हणतात ॲफिडेविट केली त्यांनी की आमच्या सह्याच नाहीत, किंवा ज्या माणसांनी तो व्हीप सर्क्युलेट करायला पाहिजे होता किंवा संबंधितांना डिलिव्हर करायला पाहिजे होतं त्यांनी तो केलेलाच नाही. म्हणजे खूप स्ट्रिक्ट पद्धत आहे ती व्हीपच्या बाबतीमध्ये, ती यांनी फॉलोच केली नाही. घाईगडबडीत हडबड याच्यामध्ये हे सुरतला गेले, अमुक झाले, गडबडीत ते केलं. हा दुसरा मुद्दा, त्यामुळं ते टिकणार नाही. आणि तिसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की हा व्हीप हा जनरली पार्लमेंट चालू आहे, विधानसभा चालू आहे, आणि मग हजर राहू नका, विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करा, विरुद्ध आमक्या बिलावर असं मतदान करा, याच्यासाठी काढला जातो. मी कुठेतरी माझ्या घरी बैठक बोलवायची म्हणून व्हीप काढला तर तो व्हीप म्हणून ट्रीट होणार नाही. असे 3 अतिशय सबस्टॅन्शियल कायदेशीर मुद्दे आहेत आणि या तिन्ही मुद्द्यामध्ये यांची तक्रार ही टिकणारच नाही. त्यामुळे एकही मनुष्य डिस्क्वालिफाय होणार नाही, हे तुम्ही लिहून घ्या. तर आपल्याला वाटतं की टेक्निकल ग्राउंड्स आहे तुमच्याकडे? टेक्निकल आणि लीगल, नॉट ओनली टेक्निकल, इट इज लीगल ऑल्सो. तुम्ही आता याच्यातला अभ्यास केला असेल, मला सांगा, मी सांगतो याच्यामध्ये काय चूक आहे. बरोबर आहे. ते तुम्ही पक्षप्रमुख हे पद आज नाहीच आहे. ते जे पक्षप्रमुख म्हणतात ती घटना मान्यच झालेली नाही. तुम्ही सबमिट केली पण ती रिजेक्ट झाली ना. म्हणजे मी रिव्हॉल्वरसाठी अर्ज करायचा आणि मी रिव्हॉल्वर घेऊन टाकायचं आणि मग नंतर त्यांनी ते माझा अर्ज रिजेक्ट करायचा, अशी ही परिस्थिती झाली. पोलीस कमिशनरकडे मी नुसता अर्ज करून मला रिव्हॉल्वर घेण्याचा अधिकार नाही पोचत. जोपर्यंत ते त्याच्यावर निर्णय घेत नाहीत तोपर्यंत मला रिव्हॉल्वर नाही घेता येत. सर तुम्हाला वाटतं की हे आता जे पॉलिटिक्स चाललं आहे दोन्ही, नाही, हे त्यांच्या लक्षात आलंय. आता प्रभू साहेबांची साक्ष झाल्यानंतर त्याच्या लक्षामध्ये आलं की आपण हारणारच आहे, आपण चुका 1000 केलेल्या आहेत, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे. म्हणून आता काय करायचं तर अध्यक्षाच्या नावाने ठणाणानं बोंबलायचं. अध्यक्षाचंच हे घेतलं पाहिजे, अध्यक्षाचंच कोचिंग अध्यक्षाला दिलं पाहिजे, अध्यक्षाला शिकवावं लागेल. म्हणजे ही मोघम जी भाषा आहे ज्याचा काहीच उपयोग होत नाही,
ती भाषा वापरायला सुरुवात झाली। असे आरोप आहे की खूप सेटिंग झाली आहे आणि आश्वासन होता की तुम्ही या आणि डिस्क्वालिफाय नाही होणार, असे पण आरोप नाही कसलं सेटिंग आणि काय, आता हे मी कायदेशीर बोलतो, हे काय सेटिंग बिटिंग, हे बघा ते काहीतरी मीडियासाठी बोलायचं ही मला तरी नाही पटत। जे आपल्या बुद्धीला योग्य वाटतं किंवा जे आपल्याला बोलणं अलाउड आहे तेवढंच बोलावं असं मला वाटतं। मी काय ते मोघम काहीतरी बोलायचं, कोणाला शिवीगाळ करायची, कोणावर टीका करायची किंवा मॅनेजमेंट झाली वगैरे, ते आय डोंट वॉन्ट। तर नार्वेकर साहेब स्पीकर आहे, तटस्थ राहायचं त्यांची भूमिका आहे, पण असं पण आरोप लागतात ते BJPचे होते। मी तुम्हाला सांगितलं ना, मी मगाच तुम्हाला असं म्हटलं की ते विशिष्ट पक्षाचे आहेत, हा विषय जरा बाजूला ठेवा। या टेक्निकल मुद्द्याच्या बाबतीमध्ये डिबेट होऊ द्या ना, की पक्षप्रमुख हे पद आहे का, नाही, तुम्ही सर्व्हिस प्रॉपर केली का, नाही। मग आता ह्याच्या पलीकडे काय तुम्हाला अधिकार नसेल तर तुम्ही ते पत्र जे काढलं ते कचऱ्याच्या पेटीतच जाणार ना। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया रिपोर्ट, नवी मुंबई।